या सत्कृते लक्षण सामदासु होतावेदा जो सनातन पूर्ण ज्ञानाई करी स्फूर्ती त्यागी सर्वानी शांती शांती उपपत्ती प्रमाणी शांतिकेची समाधान शांतिकेची ब्रह्मज्ञान शांतिकेची ब्रह्मपूर्ण सत्यदान सर्वा शांतिकेची समाधान शांतिकेची ब्रह्मज्ञान शांतिकेची ब्रह्मपूर्ण सत्यदान सर्वा शांतिकेची समाधान सद्गुरूचे लक्षण सांगताना हे ब्रह्मतत्व आहे. परमार्थाचे स्वरूप म्हणजे शांती. ब्रह्म किंवा शांती गांधीने सांगितले शांती शिवतत्व आहे. शांती ही शिवतत्व आहे, परमात्मा स्वरूप आहे, प्रिय स्वरूप आहे किंवा ब्रह्मस्वरूप आहे, ब्रह्म आहे. म्हणजे सच्चिदानंद मी व्याख्या करतो. देव किंवा परमात्मा कसा आहे आम्ही कोणी विचारलं की कोणी सगळी साकार मूर्ती कोणी सांगतात रामकृष्ण वगैरे, पण सिद्धांताने आणि सगळे अनुभवी ज्ञानी त्यांच्या मताने परमात्माचे स्वरूप म्हणजे सच्चिदानंद हे परमात्माचे स्वरूप आहे. किंवा त्या सच्चिदानंदामध्ये संक्षिप्त रूप पण नुसतं आनंद असलं पाहिजे. 3 लक्षणाचे सच्चित आनंद एकच लक्षण करायचं. आनंद हे लक्षण करायचं. हे दोन्ही काय आहे विशेष नाही, ऍडजेक्टिव्ह. सत म्हणजे नेहमी राहणार आनंद. सत म्हणजे मिळालं असतो नाही, आनंद स्वरूप आहे ते सत आनंद म्हणजे नेहमी राहणारा शाश्वत आनंद. चित्त म्हणजे प्रत्येक अनुभूत आहे, प्रत्येक स्वरूप असल्यामुळे प्रत्येकाला अनुभूत आहे. चित्त अनुभवगम्य सचित हे दोन असे केली करातो काय आनंद करातो. म्हणजे आनंद हे ब्रह्मात स्वरूप आहे. सिद्ध आता आनंद किंवा सुख त्यापेक्षाही योग्य त्याची कल्पना आपल्या येण्यासाठी शांती हा शब्द सांगतात. आनंद म्हटलं की नाही मग सुखाच्या त्या बाजूने आम्ही अर्थ करणे शक्य आहे. सुखाचा आनंद मी समजत असतो म्हणजे नाही, पण शांती हा शब्द कसं आहे तसं नाही, निराळेपणे. म्हणजे ह्या सुखापेक्षा निराळे काहीतरी विशेष आनंदाची स्थिती आहे ते म्हणजे ते सांगतात. शांती हे ब्रह्माचे स्वरूप आहे, हे प्रत्येकाचे स्वरूप आहे. सच्चिदानंद किंवा आत्मस्वरूप आत्मा म्हणजे तुझं निज स्वरूप आहे, शांती हे तुमचं स्वरूप आहे. ते आम्हाला मिळवायचं आहे. तर काय मिळवायचं आहे याची कोणी विचारलं की नाही, कोणी निर्देशाचे कोणी उत्तर देऊ शकत नाही. तू जीवनात काय कमावणार बाबा, जीवनात येऊन जीवनात ध्येय काय कमावणार, काय काढणार इकडे असं कोणी प्रत्येक कोणाला विचारलं की नाही बहुतेक सांगता येणार नाही. त्या दृष्टीने विचार केले असतात. पण तू कोणी सांगितलं लौकिक उत्तर देईल, घर बांधणे वगैरे पैसे करणे गोष्ट लाखो पैसे मिळवणे वगैरे वगैरे सांगते. पण काय वेदांत काय सांगितले मोक्ष मिळवणे हे तुमचं ध्येय आहे. मोक्ष म्हणजे शांती. मोक्ष दुसरं काय नाही, म्हणजे सर्व दुःखापासून निवृत्ती. शांतीमध्ये दुःखाचा लवलेश नाही, दुःखात संबंधच पोहोचत नाही. म्हणजे अशी स्थिती आम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे. सद्गुरू त्या स्थितीत राहतात.
साध्य आणि श्रावण हे वस्तुकीच आहे. ते अजून त्या साधन स्थितीमध्ये अजून घरसोड आहे. एकदा काय झालं निश्चित झाले इतकंच आहे, वेळा नाही. तुम्ही साधन जे करता तिथे काय संशयात्मक आहे, निश्चय पण तिकडे निश्चित झाले असतात. निश्चयाचे स्वरूप पण मिळाले. तुम्हाला काही वेळेला काही आनंद अनुभव घेता, आनंदाचा, परमशांतीचा, आपल्या स्वरूपाचा, म्हणजे काही काळावर निर्दिष्ट काळामध्ये तुम्ही ज्या काळामध्ये या साधन काळामध्ये तुम्ही त्याचा अनुभव घेता ते नेहमी घेतात. ते स्थिती दुसरी नाही, आत्मस्थिती जी आहे तुम्हाला अनुभवत आहे. आता काही वेळेपुरती आपल्याला अनुभव आहे ती सदा नेहमी असतात. अशी रीतीने मध्ये सद्गुरूचे आता ज्ञानी कसे वर्तन करतात, कसे बोलतात, कसे राहतात वगैरे वगैरे, चित्रतत्व, शिका भाषा, समाज किम प्रभात किमान हे म्हणजे हे आपल्या शिक्षणासाठी मग विचारायला काय कारण असेल ते तर निघाले. ज्ञान स्थिती म्हणजे आमच्या बुद्धीच्या पलीकडे काहीतरी असेल मग विचारायला काही फायदा आहे. आम्ही त्या स्थितीला पोहोचण्यासाठी आम्ही हा विचार करतो. ज्ञानी किती राहतात, त्यांची स्थिती कशी असते. आमची स्थिती आहे पण थोडे वेळ पडत आहे, पण नेहमी नेहमी म्हणजे सदा सर्वदा स्वरूपांसुंदर त्या आपल्या स्थितीमध्ये आनंदामध्ये शांतीमध्ये राखंड राहतात. आम्हाला राहायचं आहे म्हणून मग ते ज्ञानाची लक्षण मी विचारतो, ऐकतो. तसं इकडे ज्ञानीची स्वरूप म्हणजे परमशांती, आनंद, अखंड पराशांती हे आपलं तत्व आहे. शांती बरोबर काय बरोबर काही नव्हतं. शांती म्हणजे पूर्ण शाश्वत मुख्याला शांती पाहिजे. ऐसी सद्गुरूची स्थिती ऐकून शिष्याची स्थिती वाढली अति प्रीती गुरु भक्ती आवडी. मग गुरु भक्ती करतो. दुसरी ज्ञानाची स्थिती काय सांगितली. मग शिष्याने सद्गुरूची भक्ती केली पाहिजे, सेवा केली पाहिजे अशी सांगितली. शिराव्या संसार बंधन करावे सद्गुरु सेवन. सद्गुरु सेवा मी माझे भजन गुरु आत्मा भिन्नभाव नाही. गुरु म्हणजे काय आहे. गुरुची संसद काय बरोबर काय घ्यायचे म्हणजे आमची मनाची स्थिती अशी आहे. आम्ही कोणत्याही एका व्यक्तीला किंवा एका काही विशिष्ट हे साधलेला किंवा काय असते त्यात आम्ही आमच्या भावनेने त्या स्थितीमध्ये पूर्ण झालेली व्यक्ती आपण आपले डोळे रुपये असले की नाही मग ती सिद्धांत किंवा ती स्थिती ती आमच्यात आपोआप होते. म्हणजे ज्या व्यक्तीवर अत्यंत प्रेम आहे मग त्या व्यक्तीची स्थिती आम्हाला अत्यंत महान मोठ्या वाटणार. मग त्या स्थितीच्या मग आमच्यामध्ये आपोआप ते आपली छान जाऊन राहणार. गुरु म्हणजे गुरु म्हणजे आपला संबंध काही नाही, त्या अनुभवाशिवाय दुसरं संबंध काही नाही. ते नेहमी अनुभवत असतात. असे गुरुचे स्वर केले मग तिथे अनुभव स्थिती असते. मग आपण तुमची आमची स्थिती त्याप्रमाणे होते. त्याकरता नेहमी गोष्टी आठवण ठेवल्या पाहिजे. त्याकरता रामाच्या केले मग
मग एक वचनी एक वाणी राम होता. मग त्यांच्याकडे एक वचनी आमच्याकडे काहीतरी येणारच. आम्ही हनुमानाची भक्ती करतो. हनुमानाची मग ती ब्रह्मश्री किंवा ते तेज वगैरे त्याबद्दल बरोबर किती आपोआप ते आमच्याकडे प्रवेश करणार. म्हणून ते नेहमी गोष्टी आठवण केली पाहिजे. लक्ष म्हणजे नेहमी गोष्टी आठवली पाहिजे. आणि गुरुवरनाची गोडी ती सांगितली आवडी प्रत्यक्ष गोडी करुणी भरसंगे येणे शिष्याची लक्षणे झाले कारणे कृष्णमय मुद्रवा मानवी कोणी जसा शिष्यता रागे कैसा रामाचा तरपडी कैसा सन्माने नावे कुणी बाबते बाळकांतू पाय प्राणाचे ती वेदाची सन्मानाचे हे प्राणाचे सारे. आता सांगायचं शिष्याचा असला पाहिजे. मान्यमत्सरो लक्षो निर्मो दृढसत्रो असत्वारो विद्यासुर नमसूर अमोघवा मानवे कुणी सहसा शिष्यतावळो लागे कैसा जीवी लागला माता तरपडी कैसा सन्माने नामे कुणी. आता पहिलं लक्षण कोणतं म्हणजे अमानी अमानी आमत्खरी. तिकडे भगवतीने सांगितले अमान्यमत. अमा म्हणजे पहिलं लक्षण काय अमानी म्हणजे मानाची अपेक्षा नसावी म्हणतात. मान म्हणजे प्रत्येक देहबुद्धीचे लक्षण आहे. मान म्हणजे कोणत्या कशाला कोणत्या वस्तू देतात. शरीराला केली शरीर मी आहे त्याकरता मला मान दिलं पाहिजे सर्वांनी. म्हणजे देहबुद्धीचे लक्षण आहे. मानाची अपेक्षा म्हणजे देहबुद्धीची लक्षण. हे मान म्हणजे काय करतात तुम्हाला तुमची ते माफ करते. मान म्हणजे दिनमान म्हणतात. म्हणजे इतके दिवस स्वतःचा दिवस आहे. तपमान मान म्हणजे काय काहीतरी ह्याच्यामध्ये त्या जेवणाला इतके श्रीमंत म्हणतात. श्रीमंत म्हणजे तुमच्याजवळ इतके पैसे आहेत म्हणजे तुमच्यापेक्षा पुस्तक श्रीमंत असणार काही असणार. तुमची मोलमाप झालं म्हणजे काय सांगितले. मान म्हणजे तुम्हाला एक मर्यादित करते. मान म्हणजे एकदम मी अधिकारी आहे म्हणजे माझे बरोबर पुस्तक घ्यावे आणि खाली आहे म्हणजे मला एक संकुचित किंवा एक मर्यादित मानामुळे आम्हाला मिळतो. पण हे सावकार नको आहे. त्याचं काय आहे मी अमर्याद आहे. मर्यादित मी नाही. मी आत्मस्वरूप आहे. मी आत्मा आहे. मी परिपूर्ण आहे. अमर्यादित आहे. त्रिविध लिहित आहे असा मी परिपूर्ण असलेला आणि इतक्या आकाराचा तुमच्या ह्याचा संपत्तीचा इतक्या अधिकाराचा वगैरे यांच्यापेक्षा सापडत नाही. त्याला ह्याच्या दृष्टीने येत नाही. बरोबर सारखा नको वाटत. त्याकरता मानाची अपेक्षा हे शास्त्रामध्ये नसते. मान चुकायचं नाही. मान आम्हाला काय वाटतंय. मान हे
अपमानाची भीती मान वगैरे कोण सर्व लोक सगळ्यापासून मानाने जास्तपणे ते देणारे कसे आहे ते त्याला काय एक दिशा नाही एक एकमेकामध्ये ते एकमेकांचं मान देईल का अपमान करेल असे ते असलेले लोक समजा ते वाटे कसे बोलणार आहे त्यांना काही माहिती मला नसते म्हणजे काय परिस्थिती आहे किंवा ते अपमान करण्याचा समजा किंवा मान करणं समजा तुमची परिस्थिती काय आहे त्याला काही माहिती नाही काय ऐकून वगैरे वाचून पडते ऐकून सांगितलं म्हणजे खरी माहिती नसताना आणि आपल्या लहरीप्रमाणे त्याच्या स्वभावाप्रमाणे वाईट माणूस असा म्हणजे तो चांगला म्हणणार नाही काहीतरी गुढी काढणार येणार म्हणजे असे अज्ञानी म्हणजे सामान्यतः हे खरी माहिती किंवा खरे ज्ञान आहे नसलेले आपल्या लहरीप्रमाणे वागणारे असे जे लोक आहेत त्यांच्याकडून आम्ही मानत नसताना मान म्हणून पण पाहिजे हे लोकांकडून लोक कसं आहे ते वाटत खूप होणार आहे चांगल्या वाईट मानवी बायका चांगल्या मानवी माणसं काही आपल्या स्वभावाप्रमाणे काही त्यांच्याकडून आम्ही मानला पाहिजे असतो मग मान घेतली मग उद्या तुम्हाला अपमान करते त्याचं काय नाही आणि लोकांचा स्वभाव असा आहे ठरवून ते पुष्कळ चढवून मग खाली पाडायचं नेहमीचा प्रत्येक राजकारणामध्ये समज मग एकदम काही नाही म्हणून सांगायचं मग अशी अपमानाची भीती आहे मान म्हणजे अपमानाची भीती मग अशी असं महत्व आपण काय करायचं म्हणून अमानित्व मरणवित्व म्हणजे अमानित्व मरणवित्व शांतिराज्य हा मंत्र त्या श्लोकामध्ये आहे तिकडे अमानित्व पहिले लक्षण आहे ते एकच आहे तिकडे अमानित्व मरणवित म्हटलेलं आहे इकडे अमानित्व 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 अमत्व हे सांगितलं म्हणजे पहिले म्हणजे महाराष्ट्र अपेक्षा लोकांना फार असतं नेहमी माणूस काय म्हणतो समजतो मला सगळ्यांनी चांगलं म्हणायला पाहिजे मला वर बोललं पाहिजे मान दिलं पाहिजे माझ्याबरोबर गौरवाने बोलले पाहिजे मागेही माझ्याबद्दल काही चुकीचं काही बोलू नये एक शब्द काढू नये अशा तऱ्हेने आम्ही आमच्या नामरूपाच्या अभिमान किती होता म्हणजे ह्या नामरूपाला शरीर म्हणजे नामरूपात शरीर आहे जड शरीर आहे शरीर मी समजून शरीर रूपी मीरा कोणी काय म्हणू नये सगळे म्हणून दिले पाहिजे म्हणजे ही बुद्धी आमची देहबुद्धी म्हणजे मनाच्या अपेक्षा काय नाही पेक्षा मला नको मला आणि मान हे सुखायचं नाही आम्हाला काय वाटतंय मान म्हणजे फार सुख व्हायचं पण ते आम्हाला सुखाला अर्थ आहे ज्यांना मान फार पुष्कळ मान मिळालं हे त्यांना समजते लांबून म्हणल्यानंतर ते हे मिळणार नाही पण कारण स्वतंत्र नाहीच होते करोड मान देऊ लागले विवेकानंद होते वेगळंच मानू लागले पण ते म्हणाले बाबा मला ते आपल्या रस्त्यातून आपला आरामपणे मला हिंदू द्या ते सगळे जगत मान्य करू लागले ते काय आम्हाला ते आतंक आहे आपल्या अडथळा आहे आमच्या सुखाला मानमध्ये की आम्ही त्याची आम्हाला काय नाही मिळणार आहे खरोखर पाहता तुम्हाला शेकडो लाख लोक नमस्कार समजा एक लोक केली तर तुम्हाला बरं वाटते बरं वाटतं हजारो नमस्कार करू लागले म्हणजे तुम्हाला तिकडे हालता येत नाही पुढे जाता येत नाही मग देवळा सुख मिळणार नाही काही नाही मुलाही सुख मिळणार नाही
सुखाचं लक्षण काय नाही. मग तुमच्या हत्तीवर तुमचं एक निवडून काढलं म्हटलं ना, हो हो तुम्ही 4 तास आम्ही घर निवडून आले, पण 4 तास तिथे असं लागतो काय सुख आहे. म्हणजे हे आपली भ्रम आहे. एक ह्याच्यात खरं सुख नाही, मानामध्ये सुख नाही. ते आपलं स्वातंत्र्य हरवलं करतो. काय स्वतंत्र तो हिंदू शिकत नाही, पण जाऊ शिकत नाही समोरके. त्याकरता सरकारने मनाची अपेक्षा पण टाळावी किंवा नाहीशी करावी. आणि मान म्हणजे प्रत्यक्ष बुद्धी आहे आणि अपमानाची भीती आहे. आणि लोक तर किती मोठा माणूस होतो सुद्धा लोक त्याला त्याची निंदा करू शकतात. राम होता एकच दोघांनी त्याची निंदा केली की नाही. आता महात्मा गांधी होते ते देशासाठी 11 वेळा त्यांनी त्याचा आपण आमंत्रण उपवास केले, वेळ निवडले आणि त्यालाही नाव ठेवलं. प्रश्न बरेच आहेत की म्हणजे सगळ्यांवरून मी चांगले म्हणून हे असं की गोष्ट आहे जगात. आणि त्या आम्ही हव्यासाला त्या पडलेलो आहोत. सगळ्यांवरून हे चांगलं म्हणून घ्यावं ते अशी की गोष्ट आहे बुवा. ते कधी होणार नाही, मोठ्या लोकांना मिळणार नाही. काही त्याकरता आपण अमानी अमानी हो अमानी बर इतकं समज खरं समजलं असतो. ही देह मी नव्हे, या देहाला मान मला नको आहे. कसं वाटावं याला. म्हणजे बाबूराव लहान मुलं असतं बघा, बाबूरावाला आठवतं की नाही. तसं महात्मा गेलं की नाही तसं आपण आपल्या आठवलं पाहिजे. वाईट नको वाटलं पाहिजे मला समोर की. किंवा ज्ञानेश्वर सांगतात ते हळद शिकार असतात, ते हळद ते ह्याच्यामध्ये धरतात. त्यावेळेला ते हळद कसं वाटतं की नाही तसं. किंवा बाबूराव वाटलं भीती भयंकर वाटतं, नको वाटतंय तसं नको वाटलं पाहिजे. मान दिलं आम्ही मान अपेक्षा करतो, पण हे सरकारचे लक्षण नाही. मान हे आपण नको आहे. कोण दिलं तर आम्हाला असं वाटलं पाहिजे की काय आम्हाला आमच्यावर काहीतरी आपलं एक मोठे मोठं संकट झालं नको पाहिजे. अशी एक खरोखर आमची स्थिती पाहिजे. एक त्याचं लक्षण आहे. बघा आम्हाला माणूस किती अपेक्षा आहे, भयंकर अपेक्षा आहे. आम्हाला थोडं काही समजणार नाही, कोणी बोललं नाही तर आम्हाला दुःख होणार. अपमान करायला सोडून द्या, अपमान कोणी करायचं नाही. पण ते आपापल्या कामात असतात एक विचार होत नाही, बोलले होत नाही. समजा तितकं त्याला हे आहे. आमचं माणसं बोललं नाही. आमचं किती वाईट माणसं आहे, बोललं नाही, बरोबर बोललेलं नाही. असं पुष्कळ म्हणजे आमची किती जागृती आहे बघा. आम्ही देहबुद्धी ओढावी म्हणतो, देहबुद्धीवर किती जागृत आहे. ह्या देहबुद्धीला मला सगळ्याने बोललं पाहिजे, वर बांधवलं पाहिजे, काय ते करायचं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. एकही चुकून सुद्धा वाईट बोलू नये. आधी मला हे देहबुद्धीची लक्षण आहे बाबा. ही मनाची अपेक्षा आहे. नको लहान होऊन खाऊ होतात, मोठे होऊन राहावं जायला. म्हणजे काय आहे मी मध्ये मोठी व्यक्ती आहे, मला कोणी मान दिले पाहिजे असं जे मी एक सामान्य आहे, मी एक सेवक आहे. अशी भावना पाहिजे म्हणतो. पुढे सांगतो
चांगलं राहील. त्यामध्ये म्हणजे हे साधकाचे लक्षण खरं लक्षण म्हणजे मी एक मोठा कोणतरी आहे अमेरिकेने असं नसताना मी सेवक आहे, मी सामान्य आहे. लीन भाव पाहिजे साधकामध्ये. ते अहम ताकदपणा नसा पण लीन भाव पाहिजे. सगळ्याबरोबर गोडी उडाविणे विनयाने लीन भावाने ही झाले ही साधकाची लक्षणं आहे. अहंकाराने ताकदपणाने आणि मानाच्या अपेक्षेने जाणे हे काय साधकाची लक्षण नव्हे. ती लक्षात ठेवलं पाहिजे. ते आमच्या दुःखाने काही होत आणि अपमान करण्याची जर त्याची काही इच्छा नसली तर सुद्धा आम्ही समजतो. तो बोलला नाही म्हणजे मुद्दा बोलू नाही मला त्याकरता मग त्याला बघितलं पाहिजे असं आम्ही समजतो. अशी